टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। साहेब, भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार आहेत, त्यांनी एक आता विधान केलंय की लोकसभेमध्ये स्वतःहून ते पराभूत झाले असा आरोप घेऊन त्यांना मंत्रिपदापासून डावलण्यात आलं. कितपत सत्य वाटतं किंवा त्यांनी हा गौप्यस्फोट केलाय, काय म्हणाल याच्याबद्दल? नाही, त्याच्याबद्दल आता तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. कारण सुधीर मुनगंटीवार आमचे मित्र आहेत. ते चंद्रपूरमध्ये लोकसभेला उभे होते, त्या ठिकाणी ते निवडणुकीमध्ये हरले. नंतर विधानसभेमध्ये ते आता निवडून आलेले आहे. पण आता त्यांना मंत्री करायला हवं होतं. पण आता देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्याकडे अनेक लोकांची मागणी आहे. आमची मागणी मंत्रिपदाची, आमची मागणी पूर्ण होत नाही आहे. तर मुनगंटीवारांचं म्हणणं आहे, तर आता एक तर आमचाच मंत्री करत नाही, त्यांना मंत्रिपद कसं मिळणार? त्यामुळे त्यांना मंत्री करायचं असेल तर देवेंद्र फडणवीस करू शकतात, पण आता मंत्रिपद एकच बाकी आहे. त्यामुळं कुणाला मंत्री करायचं आमचा आग्रह आहे की ते एक मंत्री आहे ते आम्हाला द्या. आमचा पक्ष आणि दलितांची मतं जी आहे ही विधानसभेमध्ये बहुतांची मतं आणि दलितांची मतं मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे. त्यामुळे 237 जागा निवडून आणता आल्या. हल्ला सर्टिफिकेट एक नोंदणी करून सर्टिफिकेट घ्यावं, त्यामुळे झटका मटण आहे ते तुम्ही फक्त विक्री करा, हलाल करू नका. त्यामुळे महाराष्ट्रात झटका विरुद्ध हलाल असा एक वाद निर्माण झाला, असं बघतात. नाही, आता एक झटका असो हलाल असो, खाण्यासाठी आपल्याला मटण खायला मिळणारच आहे. त्यामुळं झटक्याने करा की फटक्याने करा. पण ठीक आहे, नितीन राणे नौजवान तरुण आहेत, नारायण राणे यांची चिरंजीव आहे, पण तेवढी हार्ड भूमिका घेताय तेवढी घेऊ नये असं माझं मत आहे. ठीक आहे, ते हिंदू आहेत, हिंदूंसाठी त्यांनी काम केलंच पाहिजे, परंतु एवढी हार्ड भूमिका घेणं योग्य नाही असं माझं मत आहे. कारण ते नारायण राणे यांच्या तालमीत तयार झालेली आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि बाळासाहेबांची भूमिका ही मुस्लिमांच्या एवढी तीव्र विरोधामध्ये नव्हती. त्यामुळं नारायण राणेच्या मुलांनी एवढी अशी आग्रही भूमिका किंवा एवढी भूमिका घेऊन असं माझं मत आहे. भूमिका मांडायला हरकत नाही आहे. पण काही केलं तर आता मुसलमान काय हा देश सोडून जाणार नाही. पाकिस्तानमध्ये जायला पाहिजे त्यावेळेला पण ते म्हणाले आम्ही इथंच राहणार. भारत आणि पाकिस्तानची फाळणी होताना ती यासाठीच फाळणी होती की हिंदूंसाठी हिंदुस्थान भारत आणि पाकिस्तान मुस्लिमांसाठी. त्यावेळेला इथल्या मुसलमानांनी सांगितले आम्ही काय तिकडे जाणार नाही, आणि पंडित जवाहरलाल नेहरूंनी त्यांना सांगितले आम्ही तुमचं संरक्षण करू. त्यामुळं आपण आणि म्हणून संविधान लिहिताना बाबासाहेब आंबेडकरांनी सगळं लक्षात ठेवू, इथं मुस्लिमांची संख्या 13-14% आहे, ख्रिश्चन इथं आहे, बौद्ध इथं आहे, शीख इथं आहे, आणि म्हणून सेक्युलर संविधान किंवा सर्व धर्माचं न्याय देणारं संविधान तयार झालेलं आहे. त्या संविधानाप्रमाणे मंत्र्यांनी बोललं पाहिजे. नितीन राणे आता मंत्री आहे, त्याने थोडस लक्ष ठेवून बोलावं. ते आमचे चांगले मित्राचे चिरंजीव आहे, पण त्यांची जेवढी हार्ड भूमिका आहे त्या भूमिकेशी मी सहमत नाही. शिवराय म्हणा, तर त्यांनी जर हॅलो म्हणण्याऐवजी जर त्यांनी जय शिवराय जर असं म्हणा असं म्हटलं असेल तर चांगली गोष्ट आहे. म्हणजे शिवरायांचं स्मरण करणं ठीक आहे. मी सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांना सांगतो की हॅलो म्हणण्यापेक्षा जय भीम म्हणा, जय भीम म्हणा, जय भारत म्हणा. तर त्यांची सूचना आहे, त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी सांगितलेलं आहे. त्यांनी जय शिवराय म्हणताय ती चांगली गोष्ट आहे, त्यांचं स्वागत आहे. मला इतिहास आठवतोय की दलित क्रांतीच्या काळामध्ये आम्ही सुद्धा अशी भूमिका उलट मांडत होतो. त्यावेळेला प्रक्षोभक भाषणं केली म्हणून आमच्यावर कारवाई झालेली, आम्हाला जेलमध्ये टाकलेलं आहे. त्याप्रमाणे कोरटकर आणि जे राहुल सोलापूरकर आहे त्याने विनाकारण जास्त लोकांनी वाचू नये. म्हणजे जास्त वाचलं की डोक्यावर परिणाम होतो, आणि या डोक्यावर परिणाम होण्याचा हा प्रसंग आहे की तुम्ही एवढे वाचताय की तुम्ही काहीतरी वाद निर्माण करता. त्यामुळे शिवाजी महाराजांवरची टीका ही अत्यंत चुकीची आहे, मूर्खपणाची आहे, आणि अशा पद्धतीची टीका अजिबात होऊ नये अशी आमची भूमिका आहे. आणि त्यांच्यावर कारवाई होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि लोकांच्या भावना दुखावल्या म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. शिवेंद्रराजेंनी एक स्टेटमेंट आज केलंय की काँग्रेसनंच शिवरायांची बदनामी करण्याचं षडयंत्र रचलंय. संभाजी महाराजांचा इतिहास असेल किंवा शिवाजी महाराजांचा इतिहास असेल तो लपवून ठेवणं किंवा तो पुढे न येऊन देण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केला. जे शिवेंद्रराजेंचं म्हणणं आहे ते योग्य म्हणणं आहे की
काँग्रेस पक्षाने हा जो इतिहास आहे हा इतिहास दडवून ठेवला आणि त्यामुळं आता अशा पद्धतीची स्टेटमेंट येत आहेत नवीन आता. त्यामुळं शिवेंद्रराजेंच्या मताशी मी सहमत आहे की काँग्रेस पक्षाने शिवरायांचा जो इतिहास आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आहे, हा त्यांनी कुठेतरी असा दडपून ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि त्यामुळं मला असं वाटतं की जसं आता छावा चित्रपट आल्यानंतर संभाजीराजे म्हणजे काय होते, संभाजीराजे तर होतेच, सगळ्यांना माहितीच होतं. पण ते किती बेफाम होते, ते किती आपल्या देशासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कसे लढत होते, हे सगळ्यांच्या लोकांच्या नवीन पिढीच्या लक्षात आलं. त्यामुळं हा खरा इतिहास आता छावाच्या माध्यमातून पुढे आलेला आहे. त्यामुळं शिवेंद्रराजेंच्या मताशी मी सहमत आहे. सैन्यामध्ये एकही मुस्लिम सरदार नव्हता किंवा एकही मुस्लिम सैनिक नव्हता. नाही, जे काही युद्ध होतं ते मुस्लिमांच्या विरोधात किंवा इस्लाम विरोधात युद्ध झालेले, स्वराज्य जे झालेले ते मुस्लिम विरोधासाठी झालेले असं त्यांचं म्हणणं. नाही, नितीश राणे यांचं स्टेटमेंट अत्यंत चुकीचं आहे. आणि त्यावेळेला नितीश राणे नव्हते आणि मी नव्हतो. त्यावेळेला कोण तिथं होतं की नाही. पण इतिहास जो आहे तो इतिहास जो आहे तो असाच आहे की शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचे प्रमुख मुस्लिम काहीतरी खान होते आणि अनेक नावं पुढे आलेली आहे. त्यामुळे अनेक मुस्लिम लोक जे शूर होते, हे शूर मुसलमान हे मुघलांच्या विरुद्ध लढलेले आहे. त्यामुळे इथल्या मुसलमानावर तो छाप टाकता कामा नये ते मुघलांचे कोणी अवलाद आहेत म्हणून. त्यामुळं मला असं वाटतं की नितीश राणे यांच्या मताशी मी सहमत नाही. इतिहास असाच आहे की शिवाजी महाराजांच्या आरमारामध्ये, शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये अनेक मुस्लिम मावळे होते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.